आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटे शहरातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अवघ्या 4 तासात घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात विटा पोलिसांना मोठं यश आलंय। घरफोडी करून लंपास केलेले तब्बल 16.95 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटे शहरातील बजरंगनगर परिसरात राहणारे 48 वर्षीय दयानंद रावसाहेब चव्हाण यांच्या राहत्या घरात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान घरफोडी झाली होती। अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 368/2026 अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आणि अवघ्या काही तासातच लक्ष्मण अण्णा चौगुले वय वर्ष 29 राहणार विटा तालुका खानापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस केलेला 16.95 तोळे वजनाचा सोन्याचा मुद्देमाल ज्याची किंमत सुमारे 13,64,900 रुपये होती, तसेच 63.52 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत सुमारे 23,996 रुपये असा एकूण 13,97,000च्या आसपासचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या कार्यवाहीत विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। घरफोडीचा गुन्हा घडला, पोलिसांनी तपासाची दिशा पकडली आणि काही तासातच आरोपींपर्यंत पोहोचत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला। दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कणसे करीत आहेत। तर विटा पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे शहरातील घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चांगलाच इशारा मिळालाय। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।